विद्वान आहात. तुमच्या आज्ञेचे पालन मी नक्की करेल. चला आताच हे अभंग या इंद्रायणीच्या डोळ्यात बोलून टाकू. काय बोलत जशी आपली इच्छा म्हणजे मिळून टाकता का था? अगं कशासाठी हात रागा? त्यांचे ते म्हणाले त्याप्रमाणे असेल पांडुरंगाची इच्छा. पांडुरंगाची इच्छा नाही, या शास्त्री बुवाचं कपट आहे ते. त्याला काय जात नाही बोलायला. का ऐकून तरी घे माझं. काय ऐकायचं नाही मला. या काता बुडवायचे नाही म्हणजे नाही. तुम्ही जे काय लिहता ते मला कळत नसेल. तुमच्या त्या पांडुरंगाच्या नावाने मी बोट बी पडत असेल. पण तुम्ही जे काय करता ना त्याच्या मागची मेहनत मला माहिती आहे. रात्रात जागून तुम्ही अपंग लिहिले तेव्हा नव्हता आला बघायला. पण मी होते घरात पण तिकीच टक्क जागी होतो. एक तुम्ही, एक म्या आणि एक तो उजेड देणारा पंडित. संसारातून सुटका करायला लिहिले ना अपंग. मग आता तेच बुडवणार. हा पिकला हिशोब आहे बुवा. तुकोबा तुझ्या पत्नीच्या जिभेला लगाम घाल. मी खूप सहन करतोय. काय करणार सावले? अगं तू शांत हो. रामशास्त्री आपण जाणकार आहात, धर्मशास्त्री आहात. तुमच्या आज्ञेचे पालन मी नक्की करेन. चला हे अभंग या इंद्रायणीच्या डोळ्यात बोलून टाकू. इच्छा तसंच होऊ दे. मला या अभंग बुडवायलाच हवेत. पांडुरंगा हे अभंग मी या डोळ्यात सोडतोय. याचं दुःख नाही मला. माझ्या डोळ्यात हे अश्रू आहे ते वियोगाचे. झालं वियोग पोटी अशी अवस्था आहे माझी. कारण या अभंगात घडलेलं तुझं गोड यापुढे मला कधीच दिसणार नाही. पांडुरंगा मी अहोरात्र तुझं चिंतन केलं. हे अभंग मी या डोळ्यात अर्पण करत नाही. तर साक्षात मला दिसलेलं तुझं रूप या डोळ्यात